अर्थ व जल समिती जिल्हा परिषद सदस्य ठाणे यांच्या वतीनं दोन्ही टीम्सला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्या दादांचा आणि वहिनींचा मनपूर्वक आभार आणि त्यांच्याकडनं दोन्ही संघांना या ठिकाणी येतात लाख लाख शुभेच्छा. त्यांचं करूयात आपण मनपूर्वक आभार. जवळ मॅच मध्ये मिताली एंटरप्राइजेस वर्स जय हनुमान त्यांच्यातील लढाई सुरू होताना 4 षटकांची मॅच टॉस जिंकून निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा टीम कासगावनं. गेम ऑन, लेट्स प्ले. मॅचचा पहिला बॉल अप्रतिम ड्राईव्ह आणि एक्स्ट्रा कव्हरला बॉल आउटफील्ड मध्ये थोडा वेळ थांबलाय, स्लो झालाय आणि त्याचा फायदा फिल्डरनं उचललाय. इथे रनआउटची संधी थोडासा रॉंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न 3 कंप्लीट झालं आणि 3 धावेनं या ठिकाणी झाली आहे मॅचची सुरुवात. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते भावेश लहाणे आणि त्याच्या सोबतीनं राज लहाणे इन ऍक्शन. करण लहाणेचा मिताली एंटरप्राइजेस कासगाव तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आत. चांगली झाली आहे सुरुवात. पहिल्याच बॉलवरती 3 धावा एकवटण्यात आल्या. आजच्या दिवसातील मॅच ऑफ द डे सेकंड राऊंडचा पहिला सामना, जो सामना नेहमी चुरशीचा आणि अतितटीचा आणि काटाकीर पाहायला मिळतो. आता अर्ध्या विकेट वरती टाकला, बॅटशी लागली आहे लीडिंग एज, स्टिकरला लागल्यानंतर गेलाय फाईन स्लीपला आणि तिकडे टिपलाय झेल आणि जातीय विकेट. शून्यावरती बाद होतात. गोल्डन डकचा शिकार झाला फलंदाज राज लहाणे. बॅक टू पवेलियन. राया वर्सेस तुम्हाला पाहायला मिळेल टीम बनेलीच्या दरम्यान सीसी राया. अभिनंदन, खूप चांगलं क्रिकेट आज देखील खेळत आणि आता झालेली पडघ्याची शाहिद शेख जे एक अतिशय नामवंत क्रिकेटर असतात भिवंडीचे, त्यांच्या माध्यमातून पडघ्याचा जो एक मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा ज्याचं नाव एकता ट्रॉफी आणि ती ट्रॉफी जिंकण्याचं काम भिवंडीमध्ये जाऊन RCC रायानं केलं आणि टिटवाळाकरांना एक अभिमानास्पद क्षण RCC राया या क्रिकेट टीमनं दिला. अभिनंदन RCC राया आणि ऑल टीम आणि त्यांच्या सपोर्टर्स. टिटवाळा विभागातील राया एक असं नाव आहे ज्यांची मॅच पाहायला पुन्हा टिटवाळामध्ये कर्फ्यू लागतो. टप्पा पडला, चालला बॉल यष्टी रक्षकाच्या हातात आणि टी टीम बदलापुरात इन ऍक्शन होईल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम बल्लानी इन ऍक्शन. या दोन्ही कॅप्टन टॉस साठी. नेक्स्ट मॅच तुम्हाला एकाच परिसरातील 2 टीम, सध्या देखील तेच चित्र आहे. कासगाव आणि ढेवळेपाडा अगदी हकेच्या अंतरावरची गावात वांगणी परिसरातील 2 नामवंत टीम मधली लढाई तुम्हाला पाहायला मिळते. इथे बॉल चांगला आहे. एका बाजूला सचिन सुनीलचा संघ खेळतोय ढवळेपाडा जय हनुमान, तर दुसऱ्या बाजूला करण लहाणेचा संघ खेळतोय मिताली एंटरप्राइजेस कासगाव. धाव फलकावरती धावा लेग बाईच्या मदतीने पुढे जातील. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 1 ने पुढे फ्लाय होत असताना धाव फलकावरती धावा झाले 4. 1 विकेट गेली आहे. न्यू बॅटर्स मैदानावरती आपण पाहता ऋतिक. ढवळेपाड्याची ताकद आहे त्यांची फलंदाजी, कासगावची ताकद आहे त्यांची गोलंदाजी. कासगावनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 35-40 जर या मॅच मध्ये बनल्यात एक मोठं लक्ष असणार आहे. लॉफ्ट करायचं होतं खडेकडे, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. मिडॉनच्या अगदी बाजूला बॉल क्षेत्ररक्षक मिडॉन वरनं पोहोचेल. एक सिंगल फक्त ती मात्र मिती आहे. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. जय हनुमान क्रीडा मंडळ जुवली गाव आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतोय. करणदादा आणि आमचे मित्र चेतनदादा धुळे यांचे पिताश्री जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला एक सुपरस्टार दिला. करण भगवान धुळे तर राजकीय क्षेत्रातील एक युवा नेतृत्व जोवेली गावाला दिलं. चेतन भगवान धुळे अशा दोन्ही सुपरस्टार यांचे पिताश्री भगवान धुळे यांच्या आठवणी खातीर हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. मनिवता भोळेपणा कधी दाखविला ना मोठेपणा असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय भगवानजी धुळे काका आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. चेतन दादा यस त्याला विचारलं मी म्हणून आधी कन्फर्मेशन. चेतन दादा त्यांचे काकांचे बंधुराज आहेत. विषू थोडीशी योग्य माहिती आमच्यापर्यंत द्या, त्याला काही हरकत नाही आहे. नाव बॅक टू क्रिकेट. जेव्हा मॅच मध्ये थोडंसं जे मिस्टेक होतं ते करेक्शन आपण केलं. फैजल आपण जिकडे कुठे असाल त्वरित संपर्क साधा इथे व्यासपीठा समोर. विश्वनाथ धुळे आपल्या सोबत सध्या जो स्कोरर सध्या जो स्कोरिंग मध्ये बिझी होता त्याचं देखील लक्ष थोडंसं कमी होतं. काही हरकत नाही आहे. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. स्कोर जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती.
जोवेली गावासाठी सध्याच्या घडीला एक अतिशय आनंदाचा क्षण 2025-26 या महानगरपालिकेच्या निवडणुकीने दिला. मंगेश दादा आणि त्या सोबतीनं राजन दादा एक मोठा भरघोस मताने इथल्या जनतेने त्यांच्यावरती प्रेम दाखवलं. त्याबद्दल आपल्या दोन्ही विद्यमान नगरसेवकांचं मनपूर्वक अभिनंदन. इथे विकेट येईल, फलंदाज बाद आणि धक्का लागेल मैदानावरती. आपण पाहताय नंबर 2 दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सेकंड विकेट डाऊन. अजूनही वाट पाहिली जाते करण लहाने फलंदाजीसाठी कधी येईल. सध्या मैदानावरती प्रमोट केलं जात आहे. आय थिंक भावेश येतो नंबर 4 वरती. सौरभ आला इन ॲट नंबर 4. दोन्ही बंधुराज आहेत आणि सौरभ मैदानावरती झाला या ठिकाणी दाखल नंबर 4 वरती. सध्या मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वर तुम्हाला पाहायला मिळते टीम जनुमान ढवळेपाडा. पहिलं षटक खूप चांगलं होतं. गणेश ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजीसाठी सचिन केवणे. क्रिकेट विश्वातील वांगणी परिसरातील ढवळेपाडा गावाचं एक मोठं नाव. सचिन सुनील या जोडीनं पूर्ण महाराष्ट्रभर ढवळेपाडा गावाला क्रिकेटच्या पटलावरती ओळख दिली आणि आता अलीकडच्या काळात यंगस्टर्स सोबत खूप चांगलं क्रिकेट खेळतोय तो म्हणजे ढवळेपाडा. रायगडातील क्रिकेट असेल, भिवंडीतील क्रिकेट असेल, अनेक वेळा येऊन गाजवलं सचिन केवणे सुनील केवणे या जोडीनं. धावफलकावर सध्या पाहायला मिळतं 7 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. ही मॅच गोलंदाजांच्या अवतीभोवती फिरताना पाहायला मला. आता बॅटच्या समोर खुलात टाकला होता. बाडांपाड मधून ऑन साइडला ड्राइव्ह केला. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल धोका. थ्रो रॉंग एंडला आलाय. ओव्हर थ्रो. सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कंप्लीट करण्यात आला आणि या ठिकाणी पूर्ण झाले धावा तब्बल 3. तर थ्रो बॉलच एंडलाच यायला पाहिजे होता कारण तिकडे अगदी समोर होते फिल्डर. मिडॉनच्या अगदी बाजूला बॉल त्यांनी येऊन फील्ड केला. थ्रो करण्यासाठी देखील समोर जागा व्यवस्थित होती. फक्त अगदी आपण पाहिलं तर अर्ध्या विकेटवरती फलंदाज होते. त्यांची विकेट काढायची होती रनआउटच्या स्वरूपात, पण इथे मिळाले तब्बल 3 रन आणि एक चुकीचा कॉल. त्याच्यावरती हे सगळं घडलं. मिसफील्ड देखील झाली बॅकअप देत असताना. धावफलकावरती 3 ने पुढे जातात. डबल डिजिट मध्ये पोहोचला मिताली एंटरप्राइजेस कासगाव. इथे क्लीन बोल्ड. लेफ्ट हॅम ओव्हर दी विकेट आले. टप्पा पडला बॅटच्या समोर. त्यानंतर यष्ट्यांचा वेध. बॅडन पॅड मधनं क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. टीमची टोटल धावफलकावर 4 षटकांची मॅच आहे. धावफलकावरती धावा 10 झाल्यात. अजूनही इथनं येणाऱ्या 15 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. सुरुवातीचे 2 स्ट्रायकर्स बॉलर चांगलं काम करतात जनुमान ढवळेपाडा टीम साठी. वांगणी शहरातील सुंदर असं गाव ढवळेपाडा आणि त्यांच्या समोर मिताली एंटरप्राइजेस कासगाव. बदलापूरच्या राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव बाळाशेठ कामरी त्यांनी पुरस्कृत केलेला संघ मिताली एंटरप्राइजेस कासगाव तुम्हाला पाहायला मिळतोय. चर्चेत असतं राजकीय क्षेत्रामध्ये. अगदी इथल्या अनेक दानशूर नेत्यांचं नाव त्यापैकीच एक आहे बाळदादा कामरी. त्यांचं देखील करूयात आपण सहर्ष स्वागत. धावफलकात 10-10 ला विकेट्स गेलेल्या आहेत आतापर्यंत कासगावच्या 3. थोडंसं आता अडचणीत आहे संघ कासगाव. इथनं पार्टनरशिप होणं इम्पॉर्टंट आहे कारण समोर ढवळेपाडा क्रिकेटमध्ये प्रचंड मुरलेला संघ. ढवळेपाडा ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅट जर चर्चा झाली तर वांगणी परिसरातील सर्वाधिक मोठा संघ म्हणून ढवळेपाडाकडे पाहिलं जातं. अजून सेकंडचा कॉल आणि 2 धावा आरामात या ठिकाणी कंप्लीट झालं. 2च्या मदतीनं डाव पुढे चालला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 12 धावा धावफलकावर आतापर्यंत लागलेत. कासगावला अलीकडच्या काळात आपण नेहमी टॉस जिंकून बॅटिंग करताना पाहतो तर ढवळेपाडा चेस मास्टर आहे. इथे स्विच हिटचा फटका. आता कनेक्शन चांगलं आहे. आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. फिल्डर त्याच्या मागे धावतात. रेस लागली या शर्यत बॉल आणि फिल्डर मध्ये आणि फायनली क्षेत्ररक्षकांना बॉल थांबवलाय आणि ते पूर्ण झालेत का 3 धावा. क्वेश्चन मार्क होता. अपील जरूर झालं होतं आणि धावफलकावरती आपण पाहतात 2 बनतील की 3 याचा प्रश्न बाकी आणि निर्णय पाठवलाय त्या ठिकाणी अंपायर्सनं. थर्ड अंपायर्सकडे काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या पाहूयात एक्झॅक्टली घडलंय काय. थोडाच वाद हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आता थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहता त्या ठिकाणी ऑफिशियल अंपायर जॉईन झालेत. करण धुळे त्याच्या स्वप्नातनं साकार झालेलं स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक
आपल्या भेटीसाठी बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, अशा विविध संघांना एकत्रित आणत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ऑनफिल्ड अंपायर्सनं जो निर्णय पाठवला होता टेक्निकल टीमकडे, डिसिजन इकडे आलाय नॉट आउट. म्हणजे 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. धावफलक 3 ने पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावर. अतिशय सुंदर हे खरवईचं मैदान, जे अट्रॅक्शनचं सेंटर असतं. प्रचंड मोठे प्रेक्षक इकडे क्रिकेटवरती प्रेम करणारे आवर्जून येत असतात. आणि त्यात जर कासगाव वर्सेस ढवळेपाडा मॅच पाहायला मिळते, मग अजून काय पाहिजे. आता दिलाय पलटवार, प्रत्युत्तर, आणि आता जातीय विकेट अजून एक. आणि फायनली आपण पाहता षटक या ठिकाणी होतं संपन्न झालं. या ओव्हर्समध्ये 3 धक्के दिलेत आणि धावा खर्च केलेत फक्त 8. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 8 रन झाले. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण पाहता 15. आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, ज्याच्या येण्याची वाट या ठिकाणी पाहिली जात होती. मिस्टर KL करण लहाने बॅटिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. कम ऑन डीजे. एकाच विभागातील 2 दादा टीम एकमेकांच्या विरुद्ध इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल धावफलकावर 2 षटकांमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 15 झालेत. येत्या 12 बॉल मध्ये मेहनत करावी लागेल आता बॅटिंग करणाऱ्या कासगावला. तर दुसऱ्या बाजूला सातत्य टिकून ठेवावं लागेल टीम ढवळेपाड्याला. बॅटच्या समोर होता, लॉफ्ट करायचं होतं, करण लहाने आला, आता सिंगल घेतली जाईल, स्ट्राईक त्याला पाहिजे. आता सेकंडचा कॉल झालाय, थ्रो खराब. यष्टीरक्षकाचं कौतुक त्या ठिकाणी जरूर व्हायला हवं. चांगल्या प्रकारे ऍडजस्ट तिकडे त्यांनी केला. आणि आता ओव्हरथ्रोचा अजून एखादा 4 एक्स्ट्रा धावफलकावरती ऍड होणार होता. गुड कीपिंग बाय सुनील केवणे. या ढवळेपाडा क्रिकेटची ओळख आहे सचिन सुनील. तर दुसऱ्या बाजूला आता मैदानावरती दाखल झाला खेल रहा संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती सूर्य बनकर वही निकलता है. तर मग या मॅच मध्ये ना एक चांगली मेहनत करावी लागेल. बॅटिंग ऑर्डर मध्ये 40 पर्यंत जायचंय. तर टीम कासगावला इथे दिशा भरकटलेत. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड केली जाते. व्यासपीठावरती तुम्ही आज रोशन संते यांचा आवाज ऐकताय. कल्याण डोंबिवलीतून सुरू झालेला घारिवली गावातला प्रवास आणि आज टिटवाळा आणि कल्याण ग्रामीण मध्ये समालोचन क्षेत्राचं वन साइड हिरो म्हणून रोशन संतेकडे पाहायला जातं. तर दुसऱ्या बाजूला राहुल चव्हाण आवाज मानकिवलीचा, जो सध्या बदलापूरच्या क्रिकेटला लीड करतात. मॅडी असतील, त्यानंतर राहुल असतील, खूप चांगलं काम ही यवन जोडी करते. टप्पा पडला, पुन्हा एकदा बॉल फिरलाय आणि आता राहिलाय या ठिकाणी फलंदाजाच्या अगेन्स्ट. आणि इशारा आला आता बॅटिंग साइड की आम्हाला पाहिजे DRS रिव्ह्यूचा कॉल इकडे केला जातो. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू या ठिकाणी देण्यात आलाय आणि त्याचा वापर करतात या ठिकाणी कासगावचे बॅटर्स. कारण तिकडे कॉन्फिडंट होते की अंपायरच्या अगेन्स्ट आपण जाऊयात आणि त्यांनी निर्णय या ठिकाणी जी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करत आणि जो DRS त्यांच्याकडे आहे तो या ठिकाणी त्यांनी वापरला. या पाहूयात एक्झॅक्टली काय घडलंय. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. मेन अंपायरच्या भूमिकेत तुम्ही डीकेला पाहताय. तर दुसऱ्या बाजूला धागाव पोईचा बकासूर ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत. आणि डिसिजन आला हा फेअर बॉल आहे. म्हणजे जो DRS होता तो गमावला या ठिकाणी कासगाव टीमनं. आता ऑनफिल्ड अंपायर डिसिजन वरती तुम्हाला खेळावं लागेल. फ्रंट फुटला पुढे सरसावा, टायमिंग चांगला झालाय आणि बॉल बॅक ड्राईव्ह. बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि हा येतोय कॉपी बुक स्ट्राल चौकार. धावफलक 4 ने आता पुढे जात असताना स्कोर झोन पोहोचला 22. अजूनही चौथ्या षटकातील बॉल मैदानावरती बाकी आहेत, ते म्हणजे 3. मागच्या 3 बॉल मध्ये 7 धावा खर्च झालेत. शफल झाले, ऑन साइडला 360 स्टाईल खेळायचं होतं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल.
एका सिंगलनं स्कोर लेग बाईटच्या मदतीने पुढे जातोय डीकेचा अगदी बिलीप बॉर्डन स्टाईल लेग बाईटचा इशारा आपल्याला पाहायला मला. ग्रेट जॉब डीके सर. आणि त्यांना साथ देतात स्क्वेअर लेगचे अंपास तुम्हाला पाहायला मिळतात योगराज बुटेरे सर. टप्पा पडलाय, खूप फिरलाय आणि आता अंपायर देखील फिरलेत. हा बॉल अगदी वाईड लाईनच्या बाहेर आहे. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड केली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. मिताली इंटरप्राइजेस कासगाव कच्च्या गुरुचा चेला नाही आहे तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटमध्ये मुरलेलं नाव ढवळेपाडा. तर मग इथे संघर्ष नाही तर कुठे पाहायला मिळेल. आणि कडवी झुंज या मैच मध्ये प्रत्येकाला अपेक्षित है क्योंकि उड़ान बड़ी चीज होती है. रोज उड़ो पर शाम को नीचे आ जाओ क्योंकि आपकी कामयाबी पर ताली बजाने वाले और गले लगाने वाले आपको नीचे मिलते हैं. बट सध्या एअर स्ट्राईकची गरज आहे बॅट्समन केएलला. करण लहानेला पुन्हा एकदा फिरवला होता बॉल, हा देखील चालला बाहेर. करण लहाने जसं शफल होतं ना त्याला फॉलो केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. बट करण लहाने जितका शफल होतं तितका टप्प्यामध्ये तो बदलाव आणतोय आणि बॉल खूप जास्त त्याचा फिरतोय. फिरकी आहे त्याच्या हातामध्ये जे मॅजिक आहे आणि त्यामुळे ते वाईट बॉल्स येतात. आणि ते स्विच हिटचा फटका खेळायचा होता. आता सक्सेस नाही आहे बट रिझल्ट चांगला आहे. बट डीप थर्डमारमध्ये फुल्ड उपस्थित करण्यात आलाय. माहिती आहे करण लहाने स्विच हिट चांगला खेळतो. आता इथे झाली आहे मिसफील्ड यष्टीरक्षकाकडनं. सिंगलला डबलमध्ये पूर्ण करण्यात आलाय. एक्स्ट्रा रन्स खूप साऱ्या मैदानावरती खर्च झालेत या मॅचमध्ये आणि धावफलक 2 ने पुढे झाल. टीमची टोटल धावफलकावरती 2 ने पुढे फ्लाय होत असताना अंतिम अजूनही बॉल या षटकातील बाकी आहेत. अंतिम एक बॉल या ठिकाणी तिसऱ्या षटकातील बाकी आहे. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील थोडंसं महागडं राहिलं आहे षटक. 2 ओव्हरमध्ये 15 होतं. या षटकात आतापर्यंत 12 आलेत. 27 धावा धावफलकावर आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झाला. आणि शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकातील त्याच्यावरती फटका चांगला. करण लहानेचा फ्रंट फुटला आले. बाळनपाट मधनं खोदून काढलं. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिताली इंटरप्राइजेस कासगाव ब्रँडेड 6. षटक संपली 3 धावा झाले डबल 3 आणि विकेट्स गेलेले 3 आणि ओव्हर संपले 3. लेट आला आणि जर दोन्ही संघ उशीर आले तर मॅच 3 ओव्हर खेळवली जाईल. याचं कारण तुम्ही लेट येत आहे. बट जर एक संघ आला तर प्रतिस्पर्धी टीमला टॉस विन या ठिकाणी घोषित दिला जाईल याची काळजी घ्या. अंतिम षटक आणि मैदानावरती बॅटिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतं फलंदाजी करताना अजूनही करण लहानेचा एक षटकाराचा अपवाद बाजूला सोडला तर सगळ्या सिंगल डबल्स येताना आपल्याला पाहायला मिळालं. फायटिंग बॅक क्रिकेट मैदानावरती दाखवावं लागेल कारण गरज आहे मॅच मध्ये धाव्यांची. कारण जबाबदारी नावाची शाळा फार महत्वाची असते ती आली आहे सध्या त्या डेट ओव्हर मध्ये या दोन्ही बॅटर्स वरती. आणि महत्वाचं या मॅच मध्ये एक चांगलं फिनिश करणं. टीम मिताली इंटरप्राइजेस कासगावला ढवळेपाड्याकडे रन मशीन्स सचिन सुनील तर नंतर यंगस्टर्सच्या भूमिकेत सध्या चांगली बॅटिंग करताना ढवळेपाड्यासाठी आपण पाहतो. अनिकेत जीवन भूषणचं तर खूप चांगल्या टच मध्ये आणि बॅटिंग ऑर्डर ढवळेपाडाकडे देखील चांगली आहे. त्याच्यामुळे कमीत कमी 42 ते 45 पर्यंत जावं लागेल. आणि जर 15+ या ओव्हर्स मध्ये येत आहेत तर 48 अगदी सध्या आपल्याला धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि ते मोठं टार्गेट बनू शकतं. हार और अपने रुतबे के साथ हे सांगावं लागेल टीम ढवळेपाडा आणि टीम कासगावला. धावफलकावरती धावा 2 ने पुढे जातात. मागच्या 2 बॉलमध्ये 3 रन ऍड झालेत. 36 धावा धावफलकावर. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कारण लहाने ज्यावेळी डगआउट मध्ये होता तो सांगत होता आपल्या टीमला 2 ओव्हर्स आहेत नंतर मी स्ट्राइक करू शकतो. आता ते त्याला करून दाखवावं लागेल क्योंकि जितना बड़ा आपका सपना उतनी बड़ी आपकी तकलीफें होगी और जितनी बड़ी आपकी तकलीफ है उतनी बड़ी आपकी कामयाबी और जीत होगी. ती मिळेल का करण लहानेला की त्याला थांबवलं जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट
आणि करण लहाणीला फसवलंय आपल्या ट्रॅप मध्ये अडकवलंय आणि मी ती विकेट जी इम्पॉर्टंट होती, प्राइज विकेट होती ढवळेपाडासाठी, जर करण लहाणी खेळला तर 45-50 सहज बनू शकत होते, पण त्याची विकेट काढली आहे आणि 36ला धावफलकावरती आपण पाहताय धक्का लागलाय नंबर 5. आता मॅच मध्ये स्ट्रॉंग झोन मध्ये ढवळेपाडा पुन्हा पाहायला मी त्या मागच्या षटकार जो आला केएलच्या बॅटमधनं, त्यानंतर 3 ओव्हर ते 30-11 पर्यंत होती सरासरी. आता ती 10च्या खाली आणण्याचं काम सध्या केलं जाईल का? शेवटच्या षटकामध्ये इम्पॉर्टंट विकेट काढली आहे गोलंदाजी करताना. तुम्ही पाहता सोहमला अजूनही 3 बॉल बाकी आहेत. फिनिश जर चांगलं झालं ढवळेपाडाच्या माध्यमातून तर अंडर 40चं टार्गेट त्यांच्या समोर येऊ शकतं आणि जर इकडे 1 ते 2 मोठे फटके आले तर धावा देखील तितक्याच चांगल्या बनवू शकतात. रोशन संध्या आणि राहुल चव्हाण या 2 दिग्गज समालोचकांचा आवाज तुम्ही ऐकताय. अतिशय चांगली टुर्नामेंट सध्या रंगतीये. स्पर्धेचा पहिला दिवस अनेक सारे अडथळे गतकालच्या रात्रीमध्ये आले, त्या अडथळ्यांवरती मात करून पुन्हा नव्या स्वप्नांसोबत उभं राहिलं स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक. आणि आयोजन कसं करावं ना हे करण धुळेला अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे. मॅनेजमेंटचा तो स्वतः बादशाह. इथे फटका फर्स्टला मिस टायमिंग, बॉल हवा डाऊन दी बॉल फील्डर समोर लॉंग ऑफ आणि टिपला गेलाय. त्या ठिकाणी झेल संपलाय खेळ. फलंदाज नितेश परतलेत मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का. विकेट जाती या फलंदाज होतात त्या ठिकाणी बाद. आणि आता अजून एक धक्का. काय बॉलिंग करतोय शेवटच्या ओव्हरमध्ये सोहम. खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या 4 बॉलमध्ये 2 विकेट्स त्याच्या खात्यात आणि स्पेशली डेट ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना धावा पूर्णपणे थांबवल्यात. चला टॉस साठी या. आरसीसी राया आणि बल्लानी हा लास्ट कॉल आहे. सोम इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन गोलंदाज सोम थांबलाय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हॅट्रिक्स आपण अनेक पाहिल्या. भारतासाठी पहिल्यांदा जर आपण चर्चा केली तर 1987ला आपण पाहिलं चेतन शर्मानं तो कारनामा केला विदर्भामध्ये नागपूरच्या स्टेडियमला. त्यानंतर इरफान पठाण टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांना काढलेली हॅट्रिक तुम्हाला आठवत असेल. इथे हॅट्रिकची संधी होती. हाफ अँड शॅक केला, बॉल चला समोर लॉंग ऑन, एक सिंगल झाली कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. थोडंसं फिल्डिंग मध्ये खूप सारा मिस्टेक करते ज्या स्टँडर्डसाठी मी खरं तर ढवळेपाडा टीमला पाहतो ते स्टँडर्ड फिल्डिंग मध्ये पाहायला मिळालं नाही आहे. बट गोलंदाजीमध्ये ती चमक आणि धमक ढवळेपाडाची पाहायला मिळाली आहे. बट मिसफील्डच्या खर्च झालेल्या एकेरी दुहेरी धावा ऑलवेज महागड्या आणि डेंजरस असतात, कारण कासगाव टॉस जिंकून बॅटिंग करते त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये चेस करताना थोडंसं प्रेशराईज होऊ शकतो ढवळेपाडा. बट सचिन सुनीलकडे जो अनुभव पाहूया त्याच्या जोरावरती मॅच जिंकून विजयाचं तिकीट इकडे मिळेल का? थर्ड राऊंड मध्ये क्वालिफाय होईल का ढवळेपाडा की कासगाव? पहिल्या डावातील अंतिम बॉल चाला समोर लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित झाली आहे. मिसफील्ड आणि बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. आणि हा जो चौकाराला मॅचला कलाटणी देणारा टर्निंग पॉइंट या ठिकाणी बनू शकतोय आणि संपलाय मैदानावरती पहिल्या 17चा डाव. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. झालेत बरोबर 42 आणि 43 धावेचं लक्ष उभं झालंय. नेक्स्ट मॅच राया वर्सेस बल्लानी. त्याचं करूया टॉस आणि मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 4 ओव्हर. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. नरेश ठाकूर आपल्या सोबत उपस्थित आहेत. नरेश ठाकरे दादाचे शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नरेश ठाकरे यांचे शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. बदलापुरातील एक अतिशय चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय आणि टॉस झाला. नाणेफेकी चला पुन्हा कॉइन स्पिन करू आपण. हा कॅन्सल करूयात आपण टॉस, कारण थोडासा मागे गेलं कॉइन. पुन्हा करू आपण कॉइन स्पिन. चला दुसरं कॉइन द्या जरा रोशन. आरसीसी राया अभिनंदन. आता सिकता ट्रॉफी जिंकून कॉन्फिडन्स सोबत आला. चला परत टॉस. फ्रेश टॉस पुन्हा झाला आणि जिंकला टॉस टीम बल्लानी. डिसिजन तुम्हाला इकडेच सांगावा लागेल मित्रा.
4 ओव्हरची मॅच असायला हरकत नाही आहे. एका ओव्हरनंतर तुम्ही डिसिजन कळवा. एक 5 मिनिटं तुम्हाला दिली जातात. कॉम्बॉक्समध्ये आपण करूयात हलकासा बदलाव. 43चं टार्गेट आणि मॅच जशी सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज या ऐकूयात घारिवली गावचा. कल्याण ग्रामीण, टिटवाळा असेल, बदलापूर असेल, डोंबिवली असेल, भिवंडी असेल अशा परिसरामध्ये ज्या समालोचकाला आपण सातत्यानं ऐकताय या रोशन संते आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच. ओमकारजी शेट्टी यांचा आवाज आपण ऐकला. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि राहुलजी चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकतोय या स्पर्धेमध्ये. 43 धाव बनवायचे आहेत. चला बॅट्समन पाठवा आपण. बी स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे या पुढच्या मॅच मध्ये. चला सामना सुरू करायचा आहे पंच, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. बी स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि इन्व्हाइट केलेला आहे RCC राया या संघाला फिल्डिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 43 या मॅच मध्ये. गोलंदाज करण लहाने आणि स्ट्राइक इनला फलंदाज सुनील. पहिला चेंडू ऑन साइडला, शॉर्ट आर्म पूल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करतात. गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. या पुढच्या सामन्यामध्ये बी स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि राया संघाला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. सामना 4 षटकांचा असेल. ऑन साइडला लॉफ केलाय, गॅप मधून चेंडू चाललाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सलगचा आलाय. हा तिसरा चौकार.
पुन्हा एकदा पुल करतायत, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय हा चौथा चौकार. सलग 4 चेंडू आणि 4 चौकार. विक्रम होईल का 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा? सुनील केवणे रन मशीन. भूमी 11 ढवलेपाडा संघ आपण पाहतोय. आणि क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर ढवलेपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 22. एकाच विभागातील हे दोन संघ आहेत, अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, ऑन साइडला खेळतायत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धाव 20. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, क्या बात आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. चौकार. ओव्हर द विकेटने अजून एक तडाखा. इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. वाईड इश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर. सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 33 आणि वैयक्तिक 33 धावा बनवलेली आहे सुनील केवणे यांनी. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 35 धावा, या मॅच मध्ये नाबाद 33 धावा आतापर्यंत. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नाराज आहेत कासगाव टीमचे समर्थक देखील. परतीची वाट त्यांनी देखील घेतलेली आहे, कारण की 10 धावा इथून बनवायच्या आहेत. 16 चेंडू शिल्लक. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. चला राया संघ यानंतर फिल्डिंग लावून घ्यायची आहे लगेचच. राया आणि बल्ल्यानीची बॅटिंग आहे. साजिद बाय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटच्या टो इनला चेंडू लागतोय आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. सुनील केवणेच्या बॅट मधून. सुनील केवणेला थांबवणं कठीण झालेलं आहे या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते. डॉट बॉल येतोय. अजूनही 6 धावा बनवायचे आहेत. 14 चेंडू शिल्लक. 37 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे. सामना जिंकलेला आहे. जगन्नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा संघाने एकतर्फी हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. 43 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे या मॅच मध्ये. सुनील केवणे पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच.
चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुनील केवणे